हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे डगेज कोचिंग क्लासेस मध्ये. आणि आज आपण एक महत्वपूर्ण भाग घेऊन आलेलो आहोत. आपल्याला शिकायचंय आज फ्रेजेस. ओके, आता फ्रेजेस म्हणजे काय असतं? फ्रेज इज अ काइंड ऑफ it is a kind of part of sentence. We can say that it is a part of sentence. It is a group of words. It is a group of words. म्हणजे हा एक काय बरं, शब्दांचा ग्रुप आहे, समूह आहे. मग हा शब्दांचा समूह काय असतो बरं? हे एक सिंगल युनिट तयार होतं. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या 2-3 शब्दांनी मिळून एक अर्थ तयार झालेला असतो आणि ते 2-3 शब्दांचा जो ग्रुप असतो तो वाक्यामध्ये आपण यूज केलेला असतो. आणि त्या ह्या ग्रुपला एक चांगल्या प्रकारचं काय असतं, स्ट्रक्चर असतं. काय असतं? स्ट्रक्चर असतं. आणि स्ट्रक्चर सोबत त्याला मिनिंग सुद्धा असतो, अर्थ सुद्धा असतो. म्हणून तो ग्रुप, तो जो शब्दांचा ग्रुप आहे तो त्या वाक्याचा भाग बनलेला असतो. हा वाक्य नसतो, पण वाक्याचा भाग मात्र असतो आणि याला स्वतःचा अर्थ सुद्धा असतो. बघा, a phrase is a group of words that work together as a single unit in a sentence but do not contain both a subject and verb. त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब नसतो त्याचा स्वतःचा, परंतु तो त्या वाक्यामध्ये काय म्हणून काम करतो? एक वाक्याचा भाग म्हणून आणि स्वतंत्र अर्थ असणारा एक पार्ट म्हणून तिथे काम करतो. Phrases add meaning by functioning now as a noun, verbs, adjective, adverbs and prepositions. आणि यांना स्वतःचा अर्थ असल्यामुळे हे वाक्याचा भाग म्हणून काम करतात. जसे की नाउन म्हणून काम करतात, त्याचप्रमाणे वर्ब्स म्हणून काम करतात, किंवा ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करतात, ऍडवर्ब्स म्हणून काम करतात आणि प्रिपोजिशन सुद्धा काम करतात. जसे की आपण प्रकार पाहिले ना वेगवेगळे, तशा प्रकारे काम करतात. तर आपणच काही अशा इंटरेस्टिंग फ्रेजेस आज पाहणार आहोत की ज्यांचा वापर आपण वाक्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो, किंवा आपण एक महत्वाचा भाग म्हणून किंवा एक महत्वपूर्ण बोलण्यातला एक असा प्रोवर्ब वापरतो ना आपण, त्या पद्धतीने याचा वापर करू शकतो. चला तर मग पहिला फ्रेज बघूया आपण, ब्रेक द आईस. बोलण्याला सुरुवात करणे किंवा ओळख वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. बोलण्याला सुरुवात करणे म्हणजे काय? बघा, इथे वाक्य दिले बघा, ही टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस ऍट द मीटिंग. सगळेजण बसलेले लोक, कोणच बोलत नाहीये, सगळेजण शांत, सगळेजण अनोळखी आहेत. परंतु एक जणाला एक आयडिया सुचली आणि त्याने म्हटलं की चला बोलणं सुरुवात करण्यासाठी आपण काहीतरी जोक करूया. म्हणून त्याने काय केलं बरं, त्यानं सभेमध्ये एक वातावरण हलकं करण्यासाठी, लोकांनी त्या चर्चेमध्ये मिक्स व्हावं, चर्चेला सुरुवात व्हावी, म्हणून त्याने काय केलं, एक जोक सांगितला. ही टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस. टू ब्रेक द आईस म्हणजे काय? बोलण्याला सुरुवात करणे किंवा ओळख वाढवणे, याला सुद्धा, किंवा ओळख करून देणे, याला पण ब्रेक द आईस म्हणतात. द टीचर प्लेड अ गेम टू ब्रेक द आईस विथ द स्टुडंट्स. म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मिसळण्यासाठी शिक्षकांनी काय केलं बरं, विद्यार्थ्यांसोबत एक गेम खेळला आणि त्यामुळे आईस ब्रेकिंग झालं तिथे. ओके, सो थर्ड वन सेंटेन्स बघा, स्मॉल टॉक हेल्प ब्रेक द आईस इन द इंटरव्ह्यूज. म्हणजे इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीमध्ये ओळख वाढवायला मदत करतं. काय मदत करतं बरं? छोटं छोटं बोलणं किंवा छोटं छोटं संभाषण. ओके, चला बघा पुढे, शी स्माइल टू ब्रेक द आईस विथ हर न्यू नेबर्स. तिने काय केलं बरं, नवीन शेजाऱ्यासोबत ओळख वाढवण्यासाठी, बोलणं चालू करण्यासाठी तिने स्मित हास्य केलं. म्हणजे तिनं स्मित हास्य केल्यामुळे ते शेजारी जे असतील तिचे, तिच्या मैत्रिणी वगैरे, त्या तिला बोलायला सुरुवात केली. अ वॉर्म वेलकम कॅन ब्रेक द आईस इन एनी सिच्युएशन. जर समजा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये जर चांगलं स्वागत केलं एखाद्या व्यक्तीचं, तर ते आईस ब्रेकिंग ठरू शकतं. सो द फर्स्ट वन, हेअर आर सम सेंटेन्सेस. ओके, याच्यानंतर दुसरा जो आहे तो बघूया, हिट द बुक्स. हिट द बुक्सचा अर्थ होतो अभ्यास करणे. ओके, आता जनरली बघा, आय हॅव अन एक्झाम टुमॉरो सो आय नीड टू हिट द बुक्स. हिट द बुक्सचा अर्थ काय? अभ्यास करणे, पुस्तक उघडून वाचन करणे, ह्याला आपण हिट द बुक्स म्हणतो. माझी परीक्षा उद्या असल्यामुळे मला जाऊन आज अभ्यास करावा लागेल. दुसरे बघा, शी हिट द बुक्स टू प्रिपेअर फॉर हर लॉ टेस्ट. तिच्या कायद्याच्या परीक्षेसाठी ती काय करते बरं? अभ्यास करते. हिट द बुक्स. ओके, स्टुडंट हिट द बुक्स बिफोर फायनल एक्झाम्स. विद्यार्थी सुद्धा काय करतात बरं? फायनल एक्झामच्या अगोदर पुस्तकं वाचतात, अभ्यास करतात. ओके, ही प्रेफर्स टू हिट द बुक्स ऍट नाईट. आणि त्याला अभ्यास करायला आवडतं, पण कधी बरं? रात्रीच्या वेळेला अभ्यास करायला आवडतं. ओके, त्याच्यानंतर बघा, लेट्स हिट द बुक्स इफ वी वॉन्ट टू पास. आपल्याला जर पास व्हायचं असेल, लेट्स हिट द बुक म्हणजे काय? अभ्यास करूया आपण. ओके, तर काही खाली एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही पाहू शकता. पीस ऑफ केक. आता बघा, एकदम सोपी गोष्ट आहे. आपण काय म्हणतो बरं? इझी आहे, सोपं आहे. हे कसं म्हणतो बरं आपण? पीस ऑफ केक. पीस ऑफ केक म्हणजे काय? खूप सोपी गोष्ट. बघा, द मॅथ टेस्ट वॉज अ पीस ऑफ केक. याचा अर्थ काय?
की मॅथची परीक्षा ही अतिशय काय होती, सोपी होती. आता आपल्या जनरली बघा, कोण जर विचारलं पेपर कसा गेला रे तुला, आपण काय म्हणतो बरं, खूप सोपा गेला, इझी होता. बट त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण कसं म्हणू शकतो, इट वॉज अ पीस ऑफ केक. हा काय होता बरं, आपण केक कसा खातो एकदम इझी, तसा पेपर होता, इतका इझी होता. ओके, कुकिंग दिस डिश इज अ पीस ऑफ केक. ही जी डिश बनवायची किंवा हे जे स्वयंपाक करायचा आहे आता, तो एकदम कसा आहे, सोप्पा आहे. द असाइनमेंट वॉज अ पीस ऑफ केक फॉर हर. तिच्यासाठी असाइनमेंट म्हणजे, होमवर्क म्हणजे एकदम काय होता, पीस ऑफ केक होता. ओके, ड्रायव्हिंग दिस कार इज अ पीस ऑफ केक. ही कार चालवणं म्हणजे अगदी काय बरं, पीस ऑफ केक आहे. द कॉम्पिटिशन वॉज टफ बट फॉर हिम इट वॉज अ पीस ऑफ केक. कॉम्पिटिशन त्याच्यासाठी, कॉम्पिटिशन हे टफ होतं, परंतु त्याच्यासाठी मात्र इझी होतं, पीस ऑफ केक. ओके, खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणखी. त्याच्यानंतर बघा, अंडर द वेदर. जनरली बघा आपल्या शाळेमध्ये विचारतात शिक्षक, काय म्हणतात, काय म्हणतात, ते काल नाही शाळेमध्ये काय झालं, आपण म्हणतो आजारी होतो, आय वॉज सिक. मग आता एकदम सिंपल, आजारी होतो वगैरे म्हणायची गरज नाही. आपण काय म्हणू शकतो बरं, की मी आजारी होतो नाही, आय वॉज अंडर द वेदर. याचा अर्थ काय बरं, मी आजारी होतो, आय वॉज अंडर द वेदर. इथे बघा ना, आय फेल्ट अंडर द वेदर सो आय स्टेड होम. मी आजारी होतो किंवा मला आजारी वाटलं म्हणून मी काय केलं, घरी राहिलो. म्हणजे इथं काय वापरायचं बरं, अंडर द वेदर. कशासाठी वापरले अंडर द वेदर, अंडर द वेदर इज यूज, आजारी असणे या शब्दासाठी अंडर द वेदर हा फ्रेज यूज केलेला आहे. बघा, ही लुक्स अंडर द वेदर दिस मॉर्निंग. सकाळपासूनच तो अंडर द वेदर दिसतो, म्हणजे काय, आजारी दिसतोय. ओके, पुन्हा बघा, द कोल्ड मेटल हिम, सॉरी, द कोल्ड मेड हिम फील अंडर द वेदर. त्याला थंडीमुळे त्याला आजारी पडल्यासारखं वाटू लागलं. पुढे बघा, आय कुडंट अटेंड स्कूल ऍज आय वॉज अंडर द वेदर. मी आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकलो नाही. ओके, तर अंडर द वेदर याचा अर्थ होतो आजारी असणे. चला नेक्स्ट बघूया, काही एक्झाम्पल आहेत, हे पाहून घ्या तुम्ही सुद्धा. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे काय बरं, कधीतरी होणारी गोष्ट, कधीतरी क्वचित होणारी गोष्ट, त्याला काय म्हणायचं, वन्स इन अ ब्लू मून. कधी कधी असं बघा, एखादा मित्र आपल्या कधी कधी शाळेमध्ये येतात, त्याला काय म्हणायचं, वन्स इन अ ब्लू मून, आहे की नाही. बघा, आय एट जंक फूड वन्स इन अ ब्लू मून. ह्याचा अर्थ काय बरं, क्वचितच, मी कधीतरी जंक फूड खातो, असा त्याचा अर्थ होतो वन्स इन अ ब्लू मून. ओके, बघा, वी मीट ओनली वन्स इन अ ब्लू मून. आम्ही भेटतो पण कधी बरं, क्वचितच भेटतो आम्ही. ओके, आम्ही फार क्वचितच भेटतो. ही ड्रिंक्स कॉफी वन्स इन अ ब्लू मून. आणि तो कॉफी सुद्धा पितो, पण कधी कधी पितो, क्वचितच पितो. ओके, तर कदाचित तुम्हाला हे फ्रेजेस बोलायला नक्कीच हेल्प करतील. आणि अशा प्रकारचे फ्रेज पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही कमेंट मध्ये लिहा की तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता अभ्यासायचा आहे. ओके, थँक्यू सो मच.